घेतला पावला दिवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा Hare Krishna Hare
पाहतालो जन्म बघाले वो सागर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा
मानवाचे काय आहे मानवाचे काय आहे मानवाचे काय आहे हरिओम आरानो संसारा उठावे गकरा आल्यानो संसार उठावे गकरा आल्यानो संसार उठावे गकरा आल्यानो संसारा उठावे गकरा आल्यानो संसारा उठावे गकरा आल्यानो संसारा उठावे गकरा आल्यानो संसारा उठावे गकरा शरण जाऊ पांडुरंगा शरण जाऊ पांडुरंगा देव हे काळाचे धड कुबेराचे देव हे काळाचे धड कुबेराचे शरण जाऊ पांडुरंगा शरण जाऊ पांडुरंगा पांडुरंगा देव एकाचे धन कुबेराचे आल्यानो संसारा उठावे गकरा आल्यानो संसारा उठावे गकरा आल्यानो संसार उठावे गकरा शरण जाऊ दारा पांडुरंगा पांडुरंगा देह हे काळाचे दान कुबेराचे देह हे काळाचे दान कुबेराचे शरण जाऊ पांडुरंगा शरण जाऊ पांडुरंगा पांडुरंगा देव एकाचे धन कुबेराचे देव एकाचे धन कुबेराचे येथे मानवाचे काय आहे येथे मानवा येथे मानवाचे काय आहे
पांडुरंगा हे काळाचे धन कुबेराचे हे जय मानवाचे काय आहे नेता देवविता नेता निमविता येथे अति सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला से प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला जय हे काळाचे धन कुबेराचे येथे मानवाचे काय आहे विठाला नमो देव
आपल्या गावामध्ये असणारे प्रतिष्ठित नागरिक परम आदरणीय शरद भाऊ सरोदे यांचे असणारे वडील वैकुंठवासी ज्ञानदेव सुका सरोदे यांच्या या 50व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केला हा कार्यक्रम वडिलांचं 50व पुण्यस्मरण आहे आणि आमच्या वैकुंठवासी सुमनबाई यांचं पुण्यस्मरण सोहळा हा 5 वर्ष आहे 6वं वर्ष आहे आणि वडिलांचा हा 50वा सुवर्ण पुण्यस्मरण सोहळा उत्सव म्हणाल काही हरकत नाही सुवर्ण महोत्सव म्हणा त्या ठिकाणी पुण्यस्मरणाचा असं म्हणाल काही हरकत नाही असा पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी त्यांचे सुपुत्र शरद भाऊ आपतिष्ठजन सर्व परिवारातील मंडळी यांनी मोठ्या थाटामाटात या ठिकाणी दुःखाचा अंगावर डोंगर घेऊन खऱ्या अर्थाने हा साजरा करण्यात आलेला आहे त्याचबरोबर अन्नदान ज्ञानदान दोन्हीची म्हणता आई वडिलांचे संस्कार होण्याचे असतो 50व्या सुवर्ण आपल्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वडिलांचा फार मोठा सोहळा व्हावा या न्यायाला अनुसरून त्यांनी सुंदर अशा यात्रेचं आयोजन या ठिकाणी आपले केलेले त्याचबरोबर सुसरी येथील सुसरी असेल कनाळा असेल आमचा वडवा असेल मेहून आमचा संस्थान असेल विद्यार्थी मंडळ आणि बरीचशी मंडळी शिवपूर कनाळा असेल भुसावळ असेल खडका असेल अशी सर्व मंडळी या ठिकाणी त्यांच्या प्रेमापोटी खऱ्या अर्थाने संपूर्ण मंडळी हजर आहेत त्यातल्या त्या कोणताही कार्यक्रम जर करायचा झाला तर शेवटी एक महाराज सापडू शकत नाही आज खऱ्या अर्थाने 4 महाराज या ठिकाणी मुक्कामी 4 महाराज मंडळी आज कीर्तनाला हजर आहे ते नुसतं हजर नाही नुसतेच हजर नाही एक महाराज मृदंगावर बसलेले आहेत आणि एक महाराज विनेकरी आहे कीर्तनकाराने खुर्ची आहे विनेकराने खुर्ची आहे मी बाकीचं कोणाचं तिने काय मला अपरिचित नाही लहानपणापासून तिने पाहिली नाही सर्व मंडळी परिचित आहे आमच्या तिन्ही बुवा लोकांचं असं आहे आजपर्यंत तरी म्हणता लहानपणापासून बिघडलं नाही पुढे बिघडणार नाही एकत्र म्हणता आजपर्यंत आम्ही खऱ्या अर्थाने राहिलो एकामेकाच्या सल्लेने चाललो एकामेकाच्या शब्दावर विश्वास ठेवून पुढचं कार्य आपण केलंय शेवटी मी आईसाहेबांची त्यांनी एकच प्रार्थना करतो असा गोडवा असंच प्रेम असाच ओलावा अंतःकरणात हा तुमच्या आमच्या सर्वांच्या राहो मी ही त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आईसाहेबांजवळ प्रार्थना करतो आमच्या शरीराच्या दृष्टीने विचार केल्यानंतर लहान होता फार छोटा होता अगदी हालाकीची परिस्थिती राहणं म्हणतात जन्म झाला खडक्याचा त्यांचं गाव खडका आहे बरेच वर्षापासून वडील निघून गेलेत लहानपणी वडील निघून गेलेले एक आपला वारसा त्या ठिकाणी जीवनातला आधार निघून गेला आमच्या सुमनबाईने खूप सांभाळलं खूप जोपासलं एकुलता एक मुलगा हा कुठं जाईल काय जाईल कोणते व्यसन लागेल काय लागेल पता लागणार नाही म्हणून त्या माऊलीने खूप सांभाळलं मुलाला खूप योग्य असल्या प्रकारचे संस्कार दिले आई होती ती त्या बाईला सुद्धा माझ्या हातचीच माळ होती आईसाहेब मोठ्यांची वारकरी होती बऱ्याच पायी वारे देखील त्या माऊलीने आपले केलेले आहेत आणि त्याचा परिणाम की योग्य असल्या प्रकारचे मुलावरती संस्कार पडले की आज तोच मुलगा बापाचा 50वा सोहळा करतोय हे आई म्हणता आईचे खऱ्या अर्थाने संस्कार आहे शरद ज्या वेळेला असताना त्यावेळेला वडील होती का नव्हते मला माहिती नाही पण जवळजवळ नसतीलच त्यावेळेला होते वडील त्यावेळेला खरी परिस्थिती पण लहान अवस्थेमध्ये याला कळत देखील नव्हतं पण अशा परिस्थितीमध्ये हरेकाच्या परिस्थितीमध्ये आधी पत्नीची साथ मुलाची साथ जावे चांगले मिळालेत पाहुणे राहुणे चांगले मिळालेत किनीचे आणि खडक्याचं संपूर्ण सहकार्य निदान पैसा अद्याप नसेल जमीन जमल्यात नसेल पण तरी मात्र एक प्रेमाचा ओलावा तिच्या पाठीशी होण्याचे असतो आज खऱ्या अर्थाने शून्यातून विश्व निर्माण करून आज आमच्या शरदनी उच्चांक खऱ्या अर्थाने गाठलेला आहे लहानपणी भुसावळा सप्ताह असो किनीला असो कन्नडला असो शिवपूरला असो तळवेरला असो आईसाहेबांच्या अंगात असो शरदला हात मारण्याची शरद खऱ्या अर्थाने तयार होते
पण ज्यावेळेपासून सर्व्हिस लागली, ड्युटी लागली वरणगावला, त्यावेळी जमल तसं त्या पद्धतीनं आपलं करायचंय. पण येणं केले प्रकारे साधू संतांची सेवा करून आपल्याकडनं जितकं प्रपंच करून जितकं म्हणता पारमार्थिक कार्य होईल हे कार्य म्हणता आमच्या शरदने आजपर्यंत आपलं केलेलं. मला गुरुचं विनाकांची वाखाणी करायची नाही, पण वयाने लहान असताना देखील सर्वांना सांभाळू त्याचं शेवटी म्हणता मनस्थिती एवढी शेवट्याने कायम ठेवली. खरी परिस्थिती यायची काही काही माणसं होती न म्हणतात, वळी गेले, आधार गेला, जवळ काही नाही, आईचा तेवढा आधार म्हणतात, सावली तेवढी आईची आहे. काय करावं, पोरग जीवन झालंय. काही काही मुलं म्हणतात नाही त्या मार्गाचं अवलंबन करतात. पण योग्य आई वडिलांचे संस्कार होण्याचे असतो, अगदी व्यवस्थित असता पकडून साधू संतांच्या संगतीत, थोड्या मोठ्यांची संगती लाभली. त्यापासून लहानपणापासूनच आमचे सुरेश महाराज असतील, किशोर महाराज असतील, मी असेल किंवा अजून गावातली संपूर्ण म्हणता भजन मंडळी, सुधाकर महाराज असतील, या सर्वांची संगती त्याला लाभली. सज्जन हो, संगती संग दोषेन सतीची मती भ्रमे. संगती चांगली पाहिजे. संगत संतंती करले जन्म का सार्थक कशू करले. प्रत्येक माझ्या शब्दाला प्रमाण आहे. महाराज म्हणतात संगत चांगली नसेल तर काही उपयोग नाही. बैसता तोरा पासी तैच्या वेळेला मी जवळजवळ आकोट पाशी होतो, कीर्तन करून रात्री एकला वापस आलो. ही रोजचं वातावरण अशा पद्धतीचं थोडं सहकार्य असावं म्हणजे तिला गळ्याला तेवढा त्रास होणार नाही. चलो बेटाल वाट वडिलांच्या ऋणातून मोकळं होण्याकरता सुंदर अशा तऱ्हेचा हा पुण्यस्मरण सोहळा. नाही तर बाप गेला, मेला, फुटला, फाटला, सर्व झालं, कोण करते हो? या काळामध्ये कोणी करू शकत नाही. संस्कार योग्य ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलाय, लहानचं मोठं केलंय, सर्व वाढवले, घर दार इष्टी जमीन जुमला तुम्हा आम्हाला दिलाय. अंशता का होईना ज्ञानोबारायांच्या भाषेत तुमचं आमचं कर्तव्य ठरतं. जे का माता पिता मरणे अंकित जे दिवस, आई वडिलांचे दिवस जे असतात ते मुलांनी खऱ्या अर्थाने करायचे असतात. ते फक्त तुमच्या आमच्या सवडीनुसार, तुमच्या आमच्या परिस्थितीनुसार, निदान घराच्या घरात तुम्ही आपण म्हणतात त्या श्राद्धाच्या दिवशी, वर्षीच्या दिवशी, श्राद्धाच्या दिवशी आपण पान जरी टाकलं, 2 घास जरी म्हणतात त्या ठिकाणी अन्नदान केलं, तरी मात्र त्या शेवटी पुण्यस्मरणाचा लाभ तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थाने मिळाल्याशिवाय राहू शकत नाही. अशी परिस्थिती आहे. काही अडथळा असेल, सुतक पडलं असेल, विरधी पडली असेल, अजून काही अडथळे असतील, मग तुम्ही आपण काय करतो, भाद्रपद मध्य अमावस्या, सर्व पित्री अमावस्या, अमावस्येच्या दिवशी आपण त्या ठिकाणी वडिलांचा घास टाकत असतो. ही आपली भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. परंपरा ही आज परदेशात या गोष्टी चालणार नाही. गेला गेला माणूस संपला, त्या ठिकाणी काही एक विचार करत नाही. पण आज हिंदू संस्कृतीमध्ये हा परिपूर्णपणे खऱ्या अर्थाने हा एक विचार चालू आहे. ते खऱ्या अर्थाने योग्यच आहे. आपण जर आपल्या वडिलाचं कार्य केलं नाही तर पुढचा आपला मुलगा म्हणता आपलं कार्य करू शकणार. तो म्हणतो तुझ्या माझ्या बापाने त्याच्या आजोबाचं कार्य जर केलं नाही तर मी माझ्या बापाचं कार्य कशा करता करायचं. ही पुढची पिढी म्हणता अशा प्रकारची शेवटी वैफल्य दृष्टीने म्हणतात त्या ठिकाणी वागणार नाही असं नाही. म्हणूनच मुलाचं कर्तव्य ठरतं आई वडिलांचे दिवस करणं, आई वडिलांची सेवा करणं. आई वडिलांची सेवा जर नाही केली, ते दिवस जर नाही केले तर त्याचे परिणाम मात्र विचित्र घडल्याशिवाय राहत नाही. कळत न कळत ते परिणाम म्हणता घरामध्ये उमटल्याशिवाय शिवाय राहत नसतं. म्हणून वैदिक संस्कृती ही वैदिक परंपरा आहे. या गोष्टी तुम्ही आपण खऱ्या अर्थाने करायलाच पाहिजे. परवा 10-15-20 दिवसाच्या पूर्वी आमचे हरिभक्त परायण सुरेश महाराज यांच्या मातोश्री गेल्या. 70-80 वर्षाचं वय, जावं लागतं माणसाला, नाही असं नाही. म्हातारी 3 महिन्याच्या आधी खाली टाकली होती. मी रात्री 9 वाजता भेटायला गेलो. पुन्हा म्हातारी बोलायला लागली. पुन्हा खाटीवर होतं तर 3 महिने वाचली. किती महिने? 3 महिने म्हातारी वाचली. तिचं पुण्य तितकं शिल्लक होतं. तिचे दिवस म्हणतात अन्न पाणी त्या घरामध्ये होतंय. आता परवा हरिभक्त परायण भरत महाराज बेडेकर यांचं कीर्तन त्या ठिकाणी झालंय. आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी हजर होतो. ठल आई वडिलांचे दिवस जे असतात ते खऱ्या अर्थाने करणं हे तितकंच महत्वाचं नाही. असं काय फायदा तुम्ही होणार, काय फायदा होणार, अलीकडची पिढी विचारणार आपल्याला. शरद भाऊनी एवढा मोठा खर्च केलाय, 3 पोते गहू जळले, गाव जेवायला होतं, पाहुणे रावणे जेवायला होतेच. आणि खरी परिस्थिती अशी आहे, एकदा लग्न नाही गेला चालेल माणूस,
पण अशा कार्यक्रमाला म्हणतात संपूर्ण सूर्यधाऱ्यांनी यायलाच पाहिजे. का? त्यांनाही वाटलं पाहिजे की शेवटी आपण आपल्या वडिलाचा आईचा सोहळा असा करायला पाहिजे आपण पुण्यस्मरणाचा. कारण का त्यांच्या अंतकरणामध्ये अशा प्रकारची सद्भावना प्रेरित व्हायला पाहिजे. एवढा मोठा खर्च केला काय करायचं? फक्त उद्देश एकच की ज्या वडिलांनी आपल्याला जन्म दिला, आईने आपल्याला सांभाळलं, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ओझं वागवलं, सज्जन हो, हागरं केलं, मूत्र केलं, लहानचं मोठं केलंय. आज खऱ्या अर्थाने एवढा मोठा आपल्याला वाटचाल दाखवली, नवे नवे परमार्थाची वाट दाखवली, थोर साधू संतांची आपल्या भेटीगाठी करून दिल्या. म्हणून आज तुम्ही आपण या ठिकाणी 2 लोक पाया पडतात आणि 4 लोक आपलं नाव घेतात. ती आई वडिलांची पुण्य आहे. ठलं बेठलं आणि मुलाचं कर्तव्य असतं आई वडिलांचे दिवस करणं. आई वडिलांचे दिवस करणं मुलाचं कर्तव्य आहे. अशा बऱ्याचशा ओव्याप्रमाणे आपल्याला सांगता येतील. कारण का किनी म्हणजे काही नवीन नाही. बहुश्रुत मंडळी आहे, नेहमीच आपण कीर्तनाची कीर्तन ऐकत असतो, श्राद्धाचे कीर्तन ऐकतो, पुण्यस्मरणाचे कीर्तन ऐकतो. आमच्या हरिभक्तपरायण सुरेश महाराज, किशोर महाराज यांचं जवळजवळ महिन्याला कीर्तन इथं असतं. महिन्याला कीर्तन इथं असतं. मी बरेच वेळ म्हणता 8-8 दिवस राहिलेला आहे, पण आता सध्या एवढं तेवढं प्रमाण कमी झालंय. ठलं ठलं त्याची एक गरज आहे. जो रोज दिसे अशी परिस्थिती उमसली अलीकडच्या काळामध्ये. कारण का परिस्थिती एशियन हे मोबाईलमुळे झालं. सर्व कशामुळे झालं? हे मोबाईलमुळे. मोबाईलचं युट्यूब का दाबलं की कोणतं मॉडेल कीर्तन करतं घ्यायचं, 25,000चं घ्यायचं का 30,000चं घ्यायचं का 10,000चं घ्यायचं का शेवटी वांग्याच्या भाजीतून एक मॉडेल घ्यायचं. हे तुमच्या आमच्या गोष्टी संपूर्ण ठरवून असतात. त्या गोष्टी माझा म्हणजे कयास असा नाही की आम्हाला सोडून त्यांना बोलवा आणि त्यांना सोडून म्हणता आम्हाला बोलवा, असा कयास नाहीये. नाही असं नाही, पण तितकंच प्रेम मात्र खऱ्या अर्थाने किनीकरांचं आहे. सांगायचं तात्पर्य एकच, वैदिक संस्कृती तुम्हाला आम्हाला सांगते की आई वडिलांचे दिवस खऱ्या अर्थाने कर्तव्य तुमचं आमचं कर्तव्य ठरतं. केरवी कर्म करणं, वर्षी साधाचे कर्म करणं, पिंडदानाचे कर्म करणं, नारायण बली करणं, नारायण नाग बली करणं, काल सर्प करणं, हे वैदिक संस्कृती वैदिक परंपरा ही. हे विधी जर तुम्ही आपण त्या व्यक्तीच्या निमित्तानं नाही केले तर शेवटी त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांतता लाभत नाही. फायदा काय होणार? हा कार्यक्रम केल्यानंतर फायदा एकच होणार, करणाऱ्याची अंतःकरणाची शुद्धी आणि ज्याच्या निमित्ताने होते त्याच्या आत्म्याला शांतता. अलीकडचा सुशिक्षित पण सुसंस्कृत नसणारा वर्ग जो पुढे येतोय म्हणजे काय महाराज तुम्ही गप्पा मारायला लागला. म्हाताऱ्याला जाऊन 50 वर्ष झाले, तो म्हातारा कुठे गेला असेल, काय गेला असेल, मलाही पत्त्याने तुम्हालाही पत्त्याने सांगणार आहे ना. कुठे गेला काय गेला तुम्ही सांगता म्हणजे तिच्या आत्म्याला शांतता प्राप्त होईल. ह्या गोष्टी म्हणता अंडरग्राऊंड पाईपलाईन आहे सर्व. ही प्रपंचातली पाईपलाईन वरून दिसते पण ते पाणी कधी संपल सांगता येत नाही. परमार्थातली पाईपलाईन हे अंडरग्राऊंड आहे, दिसत नाही पण इथलं पाणी संपत नाही. आपण शुद्ध कर्म जर केलं, हिंदू संस्कृतीनुसार यथायोग्य कर्म जर केलं तर कळत न कळत ज्या व्यक्तीच्या निमित्ताने होते त्या व्यक्तीला ते कर्म पोहोचल्याशिवाय राहत नाही. त्या व्यक्तीला पोहोचल्याशिवाय असोबत नाही. वास्तवता जीवनाची माना किंवा न कमाना, शेवटी माझा काही तुम्हाला आग्रह नाही की मानायलाच पाहिजे म्हणून, कारण तुमच्या मान्याला मानणार हे तुमच्या संस्कृतीवर अवलंबून आहे. आत्मघाती गेलेले लोक, विषप्राशन गेलेले लोक, बाळपणामध्ये गेलेली बाई ही अढळ होत असते. काय होते? हे अढळ होते. इतकी विचित्र लोक आहेत. यांना म्हणतात त्या वातावरणातून मोकळं करण्याकरता शेवटी त्या ठिकाणी एक नारायण नाग बलिवेदी आहे. ब्राह्मणांनी आपल्या अंगात भूत घालून दिलं नाही, पण ही वास्तवता आहे. काय आहे? ही वास्तवता आहे. थोडं बारकाईने आपण अभ्यास करा. रात्री 10-11 वाजता तुम्ही निघाला भुसावळनं, खडका पास केले, कोणीच नाही, मागे कोणी नाही, पुढे कोणी नाही, निवांत चालला 30च्या स्पीडनी. पण कशी नेमकी गाडी घसरते कोणा कॉर्नरवर, सारखा कपडे फाटतात, रक्त वाहते, गुडघा फुटून जातोय. गावातील स्टँडवरचे माणसं बसलेले असतात. म्हणजे काय झालं नेमकं? अरे काही नाही म्हटले, राव भुसावळनं यायला लागलो, खडका पास केले म्हटले, 30च्या स्पीडने गाडी होती. गाडी कशी काय घसरली हे मला नेमकं काही कळलं नाही म्हटले. कपडे फाटले, गुडघे फुटला, रक्त व्हायला लागले. ते गावातले माणसं सांगायला लागले बरोबर आहे. तो कोणता कॉर्नर होता? म्हणजे पहिला कॉर्नर सोडला मिल जवळचा, दुसरा कॉर्नर सोडला खडक्याचा, तिसरा कॉर्नर सोडला. बरोबर आहे. 3 कॉर्नर आहेत खडके आहे की नाही? हे कॉर्नर लक्षात घेऊन
कारण का आपण रोजचे प्रवास करला त्यात कॉर्नर आणि गतिरोधक समजलं. प्रत्येकाने आपल्या जीवनातले गतिरोधक लक्षात ठेवावे. सोडला हळूहळू यायला लागलो म्हटले तो पुन्हा पाचवा काढणं चौथा काढणं लागत्या बरोबर कशी गाडी सुधी दर काही कळलंच नाही. गावातले लोक सांगायला लागले बरोबर आहे त्या ठिकाणी चिन्ह आहे म्हणतात. काय आता हे चिन्ह बघून आलं का कोण काढलं चिन्ह त्या ठिकाणी का बरोबरचं काढलं का फुलीचं काढलं का अजून त्या ठिकाणी कोणी बावलं काढलंय. हे चिन्ह नेमकं काय. कोणीतरी अतृप्त आत्मा त्या ठिकाणी वास करत आहे. कोणतरी अतृप्त आत्मा त्या ठिकाणी वास करत आहे. आत्मघाती गेलेले लोक जे असतात यांचा विधी जर न केला तर ही मंडळी अतृप्त राहते आणि ये ना काही ना प्रकारे आपल्याला त्रास दिल्याच्या शिवाय राहत नाही. याचा अर्थ असा जरी मानत नसले तरी तुम्हाला मानावं लागतं की भूत योनी आहे. ठल विठल अशा पद्धतीने म्हणतात त्यांचं जीवन गेल्यानंतर त्या व्यक्तीला त्या योनीमध्ये म्हणतात ती योनी प्राप्त होत असते आणि त्या योनीतून मोकळं होण्याकरता नारायण नाग बली विधी आहे. नारायण नाग बली विधी आहे. हा विधी म्हणतात त्र्यंबक किंवा अलाहाबाद दोन्ही ठिकाणी हा विधी होत असतो. 3 दिवसपर्यंत हा विधी चालतो नाही असं नाही. तो करणं मात्र तितकं अगत्याचं असतं. नाही आपण जर केलं तर ब्राह्मणाकडे आपण जातो. ब्राह्मण आपल्या घरी येतात. घरामध्ये सर्व हिंडतात. म्हटलं का हो तुम्हाला पितृदोष आहे तुम्हाला मातृदोष आहे तुम्ही अमुक कमी केलं का ढमढुम केलं का. आता कीर्तनकारांनी किती जरी सांगितलं तरी आपल्याला गप्पा वाटतील. ज्यावेळेला ब्राह्मण येतो त्यावेळेला सांगतो दक्षिणा घेऊन जातो त्यावेळेला आपल्याला पटतं की नाही हे खरं आहे. ठलो ठलो हे कर्म तुम्हाला विसरता कामा नाही. काही काही भागामध्ये 5 दिवसाचं 2 दिवसाचं 3 दिवसाचं कर्म करतात. काही काही 3 दिवस बसतात काही 5 दिवस बसतात काही 9 दिवस बसतात. खरी परिस्थिती अशी आहे 10, 11, 12 आणि 13 11वा करूच नाही. 11वा करू नये 13वंच खऱ्या आठवणी व्हायला पाहिजे. त्याच्या मुळाशी इतिहास आहे. आधार म्हणतात त्या ठिकाणी काही म्हणता आधार आहे नाही असं नाही. लक्षात येण्याकरता इंद्रजित युद्धामध्ये मारला गेलाय. रामायणातला प्रसंग आहे. परवा म्हणता प्रभू रामचंद्राची स्थापना झाली अयोध्येमध्ये. सुंदर अशा तऱ्हेचा योग आपल्या जीवनातला आरंभाचा आणि शेवटचा आपल्या जीवनातला आरंभाचा आणि शेवटचा कोणाचं मनोगत कसे असो काही का होईना का पण शेवटी त्या ठिकाणी भगवान परमात्मा सिंहासनावरती विराजमान झाले हे तितकंच महत्वाचं. देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी सिंहासनी वर्षाचा कारावास संपतो वनवास संपतो 500 वर्षाचा कारावास मिळाला. कुणाला विश्वाच्या मालकाला. तुमची आमची काय कथा तुमची आमची काय कथा आले तुमच्या लक्षात. त्याला 14 वर्ष वनवास भोगावा लागला आणि 14 वर्ष संपतात न संपता पुन्हा 500 वर्ष. आज 500 वर्ष म्हणतात त्या ठिकाणी वनवास सारखा भोगावा लागला प्रभू रामचंद्राला विश्वाच्या मालकाला सज्जनो. पण आज तुमच्या आमच्या भक्तिभावामुळे एवढंच ते कोणा कोणतरी एक निमित्त लागतं. कोण जाणे कोणा घडे उपासना म्हणतो वचना प्रतिपाळी. कोणा वेळे म्हणता भगवान परमात्मा कोणाच्या मनामध्ये कसं काय सद्भावना देईल त्याच्या हातून काय कार्य करून घेईल हे खऱ्या अर्थाने सांगता येत नाही. म्हणून मी शब्द वापरत नाही नाव देखील घेत नाही. कारण का लोक ऐकणारे भयंकर चाणाक्षी असतात. लोक म्हणतात गडा हा बुवा भाजपचा आहे. लोकांना कसे उलट्या पालट्या खाऊ दे. आपण शब्द का वापरला की लगेच कीर्तन करायचे शब्द पकडल्याशिवाय. पण मी भाजपचा बी नाही मी काँग्रेसचा नाही यस काँग्रेसचा नाही नो काँग्रेसचाच नाही. मी आहे फक्त साधूच्या पॅनलचा. शब्द नुकतं वापरलाय. कोण जाणे कोणा घडे उपासना आणि कोण या वचना प्रतिपाळी. सज्जन कोणा तू भगवान कार्य करून घेईन
हे खऱ्या तरी सांगतायत की तुमच्या आमच्या ध्यानी मनी देखील नव्हतं. तुमच्या आमच्या ध्यानी मनी नसताना भगवान परमात्मा परवा फार म्हणतात कोट्यावधी लोकांच्या साक्षी समोर भगवान खऱ्या अर्थाने सिंहासनावरती विराजमान झालेले आहेत. काय काय लोकांनी दान केलं बुवा. आपण म्हणतो 11 रुपये देतो म्हटलं मानव सांगा लाऊडस्पीकरवर 11 रुपये. आज बघा त्या ठिकाणी हैदराबादचा जोडपा आहे 8 किलोच्या पादुका आणल्या सोन्याच्या. किती हे सर्वांनी प्रसंग पाहिला हा मोबाईलवर. मी सांगायला पाहिजे असेल प्रकार नाही. 8 किलोच्या पादुका आणल्यात. खरं सांगा आता काय किलो आहे सोनं. ज्याला पादुका होत्या त्याने ते भेटले. आता आपण हिशोबच करत बसा आठी म्हणा तितकंच आपलं समाधान आहे. ठरव ठरव पादुका काय त्या माणसाची उमेद असेल काय दाता माणूस असेल. आज तुमच्या आमच्याकडनं कवडी सुटत नाही हो. एसटी स्टँडून कीर्तनापर्यंत येईपर्यंत रस्त्यानं फुटकी कवडी सापडली तर 2 वेळ कपाल लावतो म्हणजे देव पावला. आज ते कवडी सुटू शकत नाही. काही परिस्थिती अशी वांग्याच्या भाजीची आसक्ती आपल्याला सुटत नाही. खरी परिस्थिती असे म्हणून म्हणता कोणते कार्य करणारे म्हणता पोळ्या कमी टाकावं लागतात आणि भांडी जास्त ठेवावं लागतं. बरं 5-25 वांगे घेतले दोघे नवरा बायको बसले भाजीजवळ आणि भाजी जरी केली तरी अशी भाजी जमत नाही की जे सार्वजनिक भाजी जमते. बरोबर काय चुकीचं. भंडारा म्हणा सार्वजनिक भोजन म्हणा की शेवटी माणूस त्या तुपापेक्षा पोळीपेक्षा वरणापेक्षा जास्त काय खातोय. भाजीची आसक्ती आपल्याकडनं सुटू शकत नाही सज्जनो. तर तुमची आमची आसक्ती काय सुटू शकणार आहे. त्या ग्रस्तांनी 8 किलोच्या पादुका दान केल्या. हैदराबादहून दोघे जोडपं पायी आले आणि अयोध्येला त्या पादुका आपल्या पोहोचवल्या. काय बघून त्याला सोनं दिलं काय हार दिलेत काय मुकुट केलाय. रत्नजडी झिरे मुकुटाचा म्हणतात तो मुकुट प्रभुरामचंद्राचा. मुळात म्हणतात त्या ठिकाणी रघुवंशामध्ये शेवटी प्रभुरामचंद्र साधी व्यक्ती म्हणतात त्या ठिकाणी दैवत नव्हतं. हे सीता माता म्हणतात. एवढंच नाही जनकपूर याची सासरवाडी दसरं म्हणतात जनक राजा एवढा मोठा अग्नी जळे तरी काय शेवटी एक स्वतःचा पाय जळायला लागलाय तरी स्वतःच्या सासऱ्याला खबर नाही. स्वतःच्या सासऱ्याला खबर नाही. कधी परिस्थिती अशी आपण तर आपलं देतच नाही पण दुसऱ्याचे आपण घेतल्याशिवाय राहत नाही. ठलव ठलव कोणी चांदीच्या पत्र्यावरती म्हणतात त्या ठिकाणी सोपा लिहून दिल्या. सोन्याच्या पत्र्यामध्ये रामचरित कथा मानस म्हणतात त्या ठिकाणी लिहून दिले. काही ठराविक गोवे त्या ठिकाणी करून दिलेले आहेत. असे लोक दाते म्हणतात सांगता येत नाही. ऐकले खरे मी मोबाईलवरती तुमच्याप्रमाणे. मी काही त्या ठिकाणी गेलो नाही. आमंत्रण होतं पण त्या ठिकाणी आपण गर्दी पाहून गेलो नाही आणि तिथे आपला नंबर बी लागला नसता अशी परिस्थिती आहे. पण जाणं मात्र तितकं अगत्याचं होतं. बरीच मंडळी आपल्या भागात त्या ठिकाणी आपली गेली होती नाही असं नाही. पण परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी जवळजवळ असं ऐकवात आलंय की आतापर्यंत 5,500 कोटी खर्च झाले मंदिराकरता. किती 5,500 कोटी म्हणतात खर्च झाले आणि 8,000 कोटी जमा झाले. ठलव ठलव अजूनही वर्षाव चालू आहे. अजूनही म्हणता ओघ चालू आहे. म्हणता पैशांचा सोन्याचा चांदीचा ओघ अजूनही चालू आहे. नाही असं नाही. एवढं ते किलो गणती सोनं भगवंताच्या म्हणतात त्या ठिकाणी आपलं पायाखाली आपलं गेलेलं आहे. आपण जातो होतो त्या ठिकाणी अशा पद्धतीने असं कितीतरी म्हणतात त्या ठिकाणी दान केलेलं आहे. अजूनही त्या ठिकाणी 5-7 महिने तरी तुमचा आमचा नंबर लागणार नाही. सारखी लोकांची गर्दी झाली. लोकांच्या भावना म्हणते इतक्या वाढल्या की सांगता येत नाही. नंतर 6-7 महिन्यानंतर तुमची इच्छा असेल तर जा तुम्ही तरी पारायण करा. ज्ञानेश्वरी पारायण करा. रामायण करा. तुकारामाला गाथा पारायण करा. काही ना काहीतरी प्रपंचातली एवढी थोडी पुंजी सत्कर्माला लावा. ठलव ठलव हा मोठा प्रपंच मी एवढ्या करताच केलेला आहे. त्यात रावणातला गोळ असल्या प्रकारचा एक प्रसंग आहे. ज्या वेळेला खऱ्या अर्थाने इंद्रजित शेवटचं मध्ये युद्ध जोरात घनघोर युद्ध चाललंय. इंद्रजित युद्धामध्ये मारल्या गेलाय. मला मागच्या पुढच्या इथे सांगायचं नाही पण मुद्दा उचलायचा मधला. इंद्रजित युद्धामध्ये मारला गेला. सर्व हलकल्लोळ झाला सैन्यामध्ये. इतकी तीक्ष्ण बाणाने मारलं लक्ष्मणाने की हे शिर पडलं रणांगणावर आपल्या सभागृहामध्ये रावणाच्या सिंहासनाजवळ आणि धड पडलं रणांगणावरती. इतक्या तीक्ष्ण बाण मारलं लक्ष्मणाने. रावण म्हणतात सिंहासनावरती आरूढ म्हणतात त्या ठिकाणी होताच. स्वतःच्या मुलाचं शिर पाहता बरोबर एवढा मोठा निधड्या छातीचा रावण पण ढाढा रडायला लागला.
धारधार रडला. साधी व्यक्तिमत्व वक्ते त्या ठिकाणी नव्हतं. संपूर्ण सभागृह जागी झाला. रक्षक भिक्षक तटरक्षक वगैरे संपूर्ण रडायला लागलेले. गजबजून गेला सभागृह. मंदोदरी आली, सुलोचना आली. तिने हा प्रकार बघितला. मोठमोठे रडायला लागले दोघे जण सुद्धा. सुलोचनेने आपल्या मालकाचं शिर घेतलं म्हणता हृदयाशी लावलंय. ढसा ढसा रडायला लागली. काही केलं रडणं थांबत नव्हतं. शेवटी म्हणता रावणाने आरोळी मारली. सुलोचने रडू नको, रडू नको, आकांत करू नको. एका सेकंदात म्हणतात एवढं म्हणता बरोबर सभागृह स्तब्ध झालाय. सुलोचने माझं म्हणणं इतकंच आहे, ज्या गोष्टी घडून त्या घडल्यात पार पडल्या म्हटल्या. आता काय असेल ईश्वराचा हिच्यामध्ये हात असेल नसेल हे मला माहिती नाही, पण शेवटी गोष्टी घडूनही पण घडून पार पडल्या. म्हणणं माझं इतकंच आहे, तू तुझ्या मालकाचं धडा आणून या शिराला लावल्याशिवाय मला हिंदू संस्कृतीनुसार मला माझ्या मुलाचा 13 दिवसपर्यंत यथा योग्य विधी करता येणार नाही. हे वाक्य कोणाचे आहेत? हे वाक्य कोणाचे आहेत? हे तुमच्या तोंडून मला पाहिजे. हे वाक्य कोणाचे? हा, यथा योग्य मला विधी करता येणार नाही 13 दिवसपर्यंत. कोण म्हणतोय? रावण म्हणतोय. न करणारे कोण झाले? हे तुम्ही म्हणा. एवढे फक्त रावणाच्या मुखातून शब्द ऐकता बरोबर चिडली सुलोचना. म्हटले मामाजी तुम्हाला लाज कशी वाटत नाही? लाज काढली सभेमध्ये सासरीची. तुम्हाला लाज कशी वाटत नाही म्हटलं. 6 महिन्यापासून त्या रामाची सीता तुमच्याकडे. पाथरू बारकाई नाही का? काय म्हणते? सुलोचना बोलायला लागली. 6 महिन्यापासून त्या रामाची सीता तुमच्याकडे. तुम्ही मला माझ्या मालकाचा धडा आणण्याकरता शेवटी रामाकडे पाठवता. तो राम माझी अब्रूची बेअब्रू केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या पुढचे वाक्य महत्वाचे आहे सज्जनो. तो रावण म्हणतो सुलोचने असू दे 6 महिन्यापासून त्या रामाची सीता माझ्याकडे, पण तू तुझ्या मालकाचा धडा आणण्याकरता रामाकडे जर गेलीस तर माझा आत्मविश्वास आहे तो राम तुझ्या अंगाला धक्का लावणार नाही. हॅलो बेटा, रावण साधन होता. महान डावर म्हणता वेदांत प्रकांड पंडित होता रावण. 4 वेदाचं खंडन करण्याची रावणाची ताकद होती. तुम्ही जितकं समजता रावणाला तितका रावण साधा नव्हता. अशी परिस्थिती आहे. प्रकांड पंडित होता रावण. एका क्षणात म्हणतात 4 वेळ घाळ 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 बोलायचं अशी परिस्थिती आहे. आम्हाला फेटा बांधता येतो, धोतर नसता येते, पण हरिपाठ पाठाय की नाही शंकाच आहे. आणि आज शेवटी म्हणतात त्याच्या डायऱ्या म्हणतात फुल भरल्यात, पण ज्यानं 12-12 वर्ष अभ्यास केला त्याच्या डायऱ्या रिकामी आहेत. म्हणतात त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं खंडन करण्याची रावणाची ताकद होती. इतका प्रकांड पंडित होता रावण. रावण साधा नव्हता. ज्या वेळेला म्हणतात सुलोचना धडा आणण्याकरता केली, प्रकार संपूर्ण घडला, दिसला, अनुभव आला आणि जे धड त्या शिराला लावलंय तेव्हा कुठं रावणाने हिंदू संस्कृतीनुसार स्वतःच्या मुलाचा 13 दिवसपर्यंत विधी केला. कोणी केला विधी? किती त्या विधीला महत्व आहे सज्जनो. पण आपण 5 दिवसात 3 दिवसात यायला लागलो. हे तुमचं आमचं अधपतन, हे तुमचे आमचे म्हणतात त्या ठिकाणी भोग म्हणतात. भोगल्याच्या शिवाय गत्यंतर नाही. निश्चितच तुमच्या आमच्या जीवनातले म्हणतात समाधान बिघडते. अशांतता म्हणतात चालू होते. घराला समाधान लागत नाही, पैसा जवळ राहत नाही, बेचैनी वाढते, परिवार चांगला राहत नाही. ह्या गोष्टी का घडतात त्याचं कारण एकच आहे. रामाच्या बऱ्याचशा गोष्टी सांगता येतील या देवी कर्मावी या कर्माविषयी. जटायू पक्षी आडवा आलाय. सांगितलं परस्त्री माता असताना घेऊन चाललास, सोड माझ्या मातेला. नाही सोडणार म्हटलं. सोडवण्याकरता म्हटलं हरण केलं नाही. घनघोर युद्ध झालंय. युद्ध इतकं रंगात आलंय. रावण विचारतो जटायू तुला शपथ रामाची? मला धावतं सांगायचंय. शपथ तुला रामाची, खरं सांग तुझं मरण म्हटले कशामध्ये आहे? जटायू म्हणतो म्हटले मी राम भक्त आहे, असं त्याला नश्वरा माणूस आहे. माझे म्हटले मरण या पंखामध्ये आहे म्हटले. जसं रावणाने विचारलं तसं जटायूने विचारलं. म्हटले रावणा तुझं मरण कशामध्ये? रावण म्हणतो आमची जात पडली राक्षसांची, वृत्ती पडली कपटी, कधी सत्य न बोलणारी. अजून काही बीजबाई शिल्लक आहे. काटा काढणारी, ज्याचे गहू खातील त्याचा धिंगाणा म्हणून चालावं. हे बीजबाई म्हणता ही भाऊबंदकी रावणाचीच आहे. कुणाची? हे भाऊबंदकी रावणाचीच आहे. परिस्थिती अशी.
घनघोर युद्ध झालं, पण जटवाला काय समजणार? साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. संत महात्म्याला दुर्जनाची बुद्धी काय अवगत असणार? उंच अशी भरारी मारली, खाली झेप घेणार, रावणाचे अंके फोडणार. तितक्याच वेळामध्ये दुष्टाने तलवार काढली, पंख छेदले. सांगितलं, म्हटलं बेट्या, माझं मरण बघण्याच्या आधी हराम होतो तू मर म्हटले. आता जटव म्हणतो, रावणा शब्द वापस घे. परश्री ही माता असताना घेऊन चालला बेट्या, अधोगती तुझी होईल, पण माझा मालक माझा राम माझा शेवट गोड केल्याशिवाय राहू शकणार नाही. हे पक्षाचे वाक्य आहे. ठल विठ्ठल जटवी पक्षी साधा नव्हता. सांगा बरं, या लोकांना कोणी पत्र दिलं होतं सर्व? हे मोबाईलवरचं खरं आहे की खोटं आहे? गिधाड पक्षी आले, गिधाड, बरोबर आहे की नाही? या लोकांना कोणी पत्र दिलं, कोणी आमंत्रण दिलंय का? मोदीने दिलंय? जटावी महाराज म्हटले, तुमच्या मालकाची स्थापना होते, जरा अयोध्येमध्ये या. पत्र पाठवलं. कुठे होते बिचारे, काय होते पता नाही, काहीच नाही. झुंडाच्या झुंडा आल्यात, माकडाच्या झुंडा आल्यात. एका माकडाने म्हणता बॉम्ब वाचवला, तुमचे आमचे प्राण वाचवले, बॉम्ब फेकून दिला. लांब म्हणतात जंगलामध्ये. इतकंच नव्हे, ते भालू म्हणजे जामवंतराय आलेत. त्या कालचं संपूर्ण सैन्य रामाचं आज दाखल झालं अयोध्येमध्ये. काय शक्य काय? नुसतं ऐकून गप्पा करून जमणार नाही, याच्या बुडाचे फार मोठा संकेत आहे. ठल विठ्ठल आपण पेपरामध्ये पाहतोय, टीव्ही मध्ये पाहतोय, बातम्या ऐकतोय. पक्षाच्या फटकाराने विमान खाली पाडले. एवढे मोठे बलाढ्य सृष्टी आहे म्हणताय भगवंताची. सारखी सृष्टी म्हणता कमी नाही. मला कधी कधी टीव्ही पाहायची फार सवय आहे, पण मी जास्त पाहत नाही. कोणतं? फक्त एकच पाहत असतो, डिस्कव्हरी. मला एकच त्याचं पाहायचं असतं की भगवंतानी काय सृष्टी निर्माण केली. इतकी अचाट सृष्टी निर्माण केली की माणसाची बुद्धी चालू शकत नाही. इतकी अचाट भगवंतांनी सृष्टी निर्माण केलेली आहे. त्यातले हे पक्षीराज कोण? जटावी पक्षी. जाड शरीर म्हणतात त्या ठिकाणी, रक्ताच्या थारोळ्या पडलेलं, पंख खाली म्हणतात छाटलेले आहेत, रक्त भळभळ वाहते, रक्ताची डाब थांबलेली आहे. मान टाकून दिली काठावर. राम 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 सारखा जयघोष चाललाय. कोणाचा? जटवी पक्षाचा. राजा राम राम राम, सीता राम राम राम, 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 राजा राम राम राम, सीता राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम.